अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणामध्ये हायकोर्टाने सरकारी वकिलांवर अनेक प्रश्नांचा भडीमार केलाय आणि यावेळी कोर्टाने पोलिसांच्या निष्काळजीपणावरून काही सवाल उपस्थित केलेले आहेत। सध्या ही सुनावणी सुरू आहे। अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणामध्ये हायकोर्टामध्ये ही सुनावणी सध्या सुरू आहे आणि सरकारी वकिलांवर अशा प्रकारे प्रश्नांचा भडीमार केलाय। अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि पोलिसांच्या निष्काळजीपणाबाबत सुद्धा काही सवाल या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत। मनशी पाठक आमचे प्रतिनिधी या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून थेट जाऊया मनशीकडे, जाणून घेऊया काय नेमक्या अपडेट सध्या कोर्टातून येतात। मनश्री, कोर्टात सध्या ही महत्त्वपूर्ण सुनावणी सुरू आहे आणि कोर्टाने अनेक सवाल या एन्काउंटरच्या विषयी उपस्थित केलेले आहेत। कोर्टाने खरं तर या एन्काउंटरच्या घटनेविषयी एक मोठं प्रश्नचिन्ह सरकारसमोर उपस्थित केलंय असं म्हणायला हरकत नाही, कारण हा एन्काउंटर नाही, एन्काउंटर वेगळा असतो असं स्पष्ट मत न्यायालयानं व्यक्त केलेलं आहे। याला एन्काउंटर कसं म्हणणार असा सवालच आता कोर्टानं सरकारी वकिलांसमोर उपस्थित केलेला आहे। सोबतच संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा सुद्धा दाखल झाला पाहिजे असं कोर्टाचं म्हणणं आहे। त्याच्यामुळे आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार का हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे। एकीकडे अक्षय शिंदेवर मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। मयत अक्षय शिंदेवर हा गुन्हा दाखल केलेला आहे की त्याने पोलीस अधिकाऱ्यांवर, पोलीस कर्मचाऱ्यांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला, त्यांचं पिस्तूल हिसकावून घेतलं। या संदर्भाने पोलिसांनी कालच मयत अक्षय शिंदेवर गुन्हा दाखल केला होता। मात्र एन्काउंटरच्या घटनेत सहभागी असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे असं स्पष्ट मत कोर्टानं व्यक्त केलेलं आहे। ही सर्वात मोठी बातमी या घडीची की कोर्टानं या संबंध एन्काउंटरच्या घटनेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे आणि सरकारी वकिलांसमोर, पोलिसांसमोर विविध सवाल सुद्धा उपस्थित करण्यात आलेले आहेत। सोबतच जे पिस्तूल अक्षय शिंदेने हिसकावून घेतला असा दावा पोलिसांकडून केला जातोय, या संदर्भातले कुठले रिपोर्ट्स हे पोलिसांनी सादर केलेले आहेत अशा प्रकारची विचारणा सुद्धा करण्यात आलेली आहे। ज्यावेळेस अक्षय शिंदेला तळोजा जेलमधून पोलीस हे घेऊन जात होते त्यावेळेस अक्षय शिंदेला नियमाप्रमाणे बुरखा घातला होता का, आरोपीला ज्या पद्धतीने खरं तर घेऊन जाण्याची प्रक्रिया असते ती संपूर्णतः पद्धत ही फॉलो केली होती का, अशा पद्धतीचे सवाल सुद्धा कोर्टाने उपस्थित केलेले आहेत। सोबतच अक्षय शिंदेच्या वकिलांनी सुद्धा एक आरोप केलेला आहे की अक्षय शिंदे याच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यासाठी जागा दिली जात नसल्याचा अक्षय शिंदे कुटुंबियाच्या वकिलांचं म्हणणं आहे। ते सुद्धा म्हणणं त्यांनी आपल्या कोर्टासमोर मांडलेलं आहे। सोबतच जी हत्यारं, जी शस्त्र या संबंध एन्काउंटरच्या घटनेच्या दरम्यान वापरली गेली, म्हणजे एकंदरीत 2 पिस्तूल कदाचित वापरली गेली असावीत असा प्राथमिक अंदाज आहे। त्याचा रिपोर्ट मात्र अजून आलेला नाहीये। ही जी शस्त्र, हे जे पिस्तूल वापरलं गेलं ते जप्त करण्यात आलेलं आहे का, त्याचा अहवाल सादर करण्यात आलेला आहे का, यासंबंधी विचारणा कोर्टानं केलेली आहे। मात्र सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी या घडीची हीच आहे की अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाविषयी आता कोर्टानं पोलिसांना आणि सरकारी वकिलांना सुद्धा धारेवर धरलेला आहे। या संपूर्ण प्रकाराला एन्काउंटर कसं म्हणणार अशा पद्धतीचा सवाल कोर्टानं उपस्थित केलेला आहे। जर अक्षय शिंदेने गोळी झाडली होती, पिस्तुलातून ती गोळी झाडलेली होती, तर त्या पिस्तुलावरती अक्षय शिंदे याच्या हाताचे, बोटांचे ठसे असणं गरजेचं आहे। जर ते तसे असतील तर त्याचा अहवाल कुठे आहे असा सवाल आता कोर्टानं उपस्थित केला। त्याच्यामुळे आता पोलिसांकडून नेमकी काय बाजू मांडली जाते, सरकारी वकील नेमकी काय बाजू मांडता आहेत, सरकारी वकील बचावात्मक पवित्र्यात आहेत का हे बघणं अतिशय गरजेचं आहे। सोबतच या एन्काउंटरच्या घटनेवर जे कोर्टानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे, या प्रश्नचिन्हाला उत्तर म्हणून आता पोलीस नेमकं काय सादर करणार हे बघणं अतिशय गरजेचं आहे। सुनावणी अजूनही सुरूच आहे। ठीक, मनश्री, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी कोर्टातून अपडेट घडामोडी आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।